संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीला महाराष्ट्रात भरघोस मतदान मिळाले। या योजनेचा सरकारला चांगला फायदा आणि विधानसभेत एक हाती सत्ता स्थापन करण्यास यश आले। आता हीच योजना दिल्लीत आम आदमी पक्ष राबवणार आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मार्च 2024 मध्ये महिलांना 1,000 रुपये देण्याचं मान्य केलं होतं, परंतु आता त्यांनी ही रक्कम वाढवली असून 2100 रुपये केले। या संदर्भात आजच त्यांनी माहिती दिली आहे। आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केलं की दिल्ली मंत्रिमंडळाने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर केलाय। जर आम आदमी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला तर महिलांना 2100 रुपये दिले जातील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले। या योजनेसाठी नाव नोंदणी उद्यापासून सुरू होणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय। मी आधी प्रत्येक महिलेला 1000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र काही महिला माझ्याकडे आल्या आणि महागाईमुळे 1000 रुपये पुरेसे नाहीत असं सांगितलं। त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा केले जातील। हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। आज सकाळी अतिश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यात आली आहे असं केजरीवाल म्हणाले। महिला आपल्या देशाचे भविष्य घडवतात आणि त्यांच्या कामात त्यांना साथ देणं हे आम्ही आमचं सौभाग्य समजतो। दिल्लीच्या 2 कोटी लोकसंख्येसह आम्ही सर्वात मोठे अडथळे पार केले। शहरातील लोकांसाठी चांगले काम करण्यापासून कोणताही अडथळा आम्हाला रोखू शकत नाही, असंही ते म्हणाले। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।